नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आणि बातमी आहे मित्रांनो आरआरबी एएलपी रिलेटेड. म्हणजेच काय रे, तर असिस्टंट लोको पायलट बनण्याचं तुमचं जर स्वप्न असेल तर 11,000 जागांसाठी तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता. आणि ते अप्लाय कसं करायचं, सोबतच काय काय क्रायटेरिया लागेल, 10वी पास सोबत आणखी काय असायला हवं याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. सोबतच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आहे मित्रांनो आरआरबी एएलपी रिलेटेड, म्हणजे इंडियन रेल्वेमध्येच असिस्टंट लोको पायलटच्या नवीन जागा निघालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये नंबर यावेळेस मोठा देण्यात आलेला आहे आणि नंबर आहे मित्रांनो 11,127. तर 11,127 जागांसाठी तुम्ही काय करू शकता, ते अप्लाय जे आहे ते करू शकता. ज्याच्यामध्ये वय वर्ष फक्त लागेल 18 ते 30 वर्षापर्यंत. हा, तुम्हाला त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळून जाईल. पण लक्षात असू द्या, 18 ते 30 दरम्यान तुम्ही असाल तुमच्यासाठी उत्तम संधी चालून आलेली आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला इनिशियल पे मिळणार आहे मित्रांनो 19,900 रुपये. इनिशियल पे पासून तुमची सुरुवात होणार आहे. इनिशियल पे म्हणतोय, सुरुवातीचं पेमेंट जे आहे ते 19,900 पासून जे आहे ते सुरुवात होणार आहे. तर त्यामुळे संपूर्ण माहिती जी आहे ते बघून घ्यावं की नेमक्या याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर लक्षात असू दे, याच्यामध्ये पदाचं जे नाव आहे ते आहे मित्रांनो असिस्टंट लोको पायलट आणि याच्यामध्ये टोटल 11,127 पदांसाठी ही भरती जी आहे ती होत आहे. याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे तर त्यामध्ये लक्षात असू द्या की शैक्षणिक पात्रता लागणार आहे 10वी उत्तीर्ण प्लस 10वी उत्तीर्ण लागेलच प्लस आयटीआय तुमचा असायला हवा. आणि आयटीआय कोणत्या स्ट्रीम मध्ये असायला हवा सर, तर आयटीआय असायला हवा फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलिटरी ड्राईव्ह किंवा मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ किंवा टीव्ही मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेकल, वायरमॅन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल मेकॅनिक, त्याच्यानंतर हीट डिझिजर टर्नर, मशीनिस्ट, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन मेकॅनिक. यामध्ये तुमचा काय असायला हवा, आयटीआय जो आहे तो असायला हवा. म्हणजे 10वी प्लस आयटीआय जो आहे तो असायला हवा यामध्ये. किंवा सपोज हे नसेल तुमच्याकडे तर घाबरण्याची गरज नाही, किंवा 10वी उत्तीर्ण प्लस तुम्हाला असायला हवं काय, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल यामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा तुमचा असायला हवा. तेव्हाच तुम्ही याच्यासाठी जे आहे फॉर्म भरू शकता. आता काही मुलांचं जर सपोज डिप्लोमा नसेल झालं, त्यांची डायरेक्ट पदवी झाली असेल मेकॅनिकल मध्ये, तरी सुद्धा ते अप्लाय करू शकतात. म्हणजेच काय रे, 10वी उत्तीर्ण प्लस पदवी किंवा डिप्लोमा तुमचा असेल तरी तुम्ही याच्यासाठी अप्लाय जे आहे ते करू शकता. आता याच्यामध्ये वय वर्ष काय लागणार आहे, तर 1 जुलै 2026 रोजी पर्यंत 18 ते 30 वर्ष तुमचं असायला हवं. 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान तुम्ही असायला हवं. परंतु सर आमचा एज तर 30च्या वर झालेला आहे, तरी सुद्धा घाबरण्याची गरज नाही, कारण एससी एसटी साठी 5 वर्षांची सूट मिळते आणि ओबीसी साठी 3 वर्षांची सूट मिळते. म्हणजेच काय, तर 30 प्लस 5 जर तुम्ही एससी एसटी कॅन्डिडेट असाल तर तुम्ही 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तुम्ही 33 वर्षापर्यंत काय करू शकता रे, यासाठी अप्लाय जे आहे ते करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला 35 प्लस 33 वर्षांसाठी अप्लाय जे आहे ते करता येतं. हा, तुम्ही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल ना तर मात्र 18 ते 30 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये नोकरी ठिकाण जे असणार आहे ते असणार आहे मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठेही नोकरी जी आहे ती करावी लागू शकते. फी काय असणार आहे, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या कॅन्डिडेटसाठी फी असणार आहे मित्रांनो 500 रुपये. तुम्ही जनरल, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असाल तर 500 रुपये. आणि एससी, एसटी, एक्स सर्व्हिसमॅन किंवा ट्रान्सजेंडर किंवा एबीसी किंवा महिला कॅटेगरी असेल तुम्हाला 250 रुपये फी जी आहे ती पडणार आहे. आणि फॉर्म भरण्याची पूर्ण पद्धत ही पूर्ण स्वरूपात ऑनलाईनच आहे. लक्षात असू द्या, फॉर्म पूर्णपणे तुम्ही ऑनलाईनच भरू शकता. जर तुम्हाला फॉर्म भरण्याची पूर्ण पद्धत जाणून घ्यायची असेल की नेमका फॉर्म कसा भरावा, तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, मी त्याच्या रिलेटेड सुद्धा एक व्हिडिओ नक्की घेऊन येईन. सोबतच लक्षात ठेवायचं मित्रांनो एक महत्त्वाची तारीख. बघा, फॉर्म भरण्याची प्रोसिजर सुरू झालेली आहे, पण लास्ट डेट काय आहे, तर लास्ट डेट असणार आहे मित्रांनो अर्ज भरण्याची 14 जून 2026. 14 जून पर्यंत तुम्ही काय करू शकता, हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. त्याच्यामुळे वेळ अजूनही गेलेली नाहीये. आपल्या हातामध्ये ही वेळ आलेली आहे, त्याचं संधीचं फक्त सोनं तुम्हाला करायचं आणि संधीचं सोनं करण्यासाठी या तारखेच्या आतच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. कारण 11,000 प्लस जागा आहे, त्याच्यामुळे शेवटच्या दिवशी सर्व डाव होण्याचे चान्सेस वाढून जाते. त्यामुळे असं होऊ नये त्याच्यासाठी हा चांगला गोल्डन चान्स तुमच्याकडे आहे. लवकरात लवकर याचा फॉर्म भरून घ्या. आता या गोल्डन चान्स सोबत अजून एक गोल्डन चान्स मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुमच्यासाठी उत्तम संधी असेल. आणि ती संधी कोणती आहे, तर ती संधी आहे मित्रांनो मोफत मार्गदर्शन कार्यशाळेची. तर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून एक मोफत मार्गदर्शन कार्यशाळा तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 12वी नंतर काय काय अपॉर्च्युनिटीज असतात, 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल तर काय काय अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी आहेत याच्याबद्दल उत्तम मार्गदर्शन तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून मिळणार आहे. सेशन कधी होणार आहे, तर दिनांक 16 मे रोजी म्हणजे शनिवार असेल, सकाळी 11 वाजता हे सेशन घेतलं जाणार आहे. आणि सेशन कुठे होणार आहे सर, तर त्याचाही पत्ता आपल्या डायरीमध्ये नोंद करून घ्या. आणि पत्ता आहे पुणे शाखा, विठ्ठल प्रसाद बिल्डिंग, अलका टॉकीज शेजारी, सदाशिव पेठ, पुणे. आणि सोबतच दुसरा ऍड्रेस सुद्धा लक्षात असू द्या की दुसरा मजला मयूर ट्रेड सेंटर फेज 2, जुना मुंबई पुणे महामार्ग, चिंचवड स्टेशन, पुणे जे आहे तिथे. अशा 2 ठिकाणी जे आहे तुम्हाला हे सेमिनार जे आहे, कार्यशाळा जे आहे ते अगदी फ्री ऑफ कॉस्ट जे आहे ते ऐकायलाही मिळेल आणि बघायलाही मिळेल. त्यामुळे
त्यामुळे ही संधी जी आहे ती दवडू नका. आणि सोबतच अजूनही काही प्रॉब्लेम असल्यास म्हणजे महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की स्पेक्ट्रम अकॅडमीचे ब्रांचेस आहेत, इतर ठिकाणी सुद्धा कोणते फ्री सेमिनार्स असतात, मोफत मार्गदर्शन शाळा कधी कधी चालते, याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्हाला इथे हेल्पलाईन क्रमांक सुद्धा दिलेला असेल. त्या हेल्पलाईन क्रमांकावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे आहे संपूर्ण माहिती घेऊ शकता. म्हणजे 10वी 12वी याच्यानंतर कोणकोणत्या ग्रॅज्युएशन अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहे. सोबतच जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये कसं यायचं, त्याचा नेमका अभ्यास कसा करायचा, याच्याबद्दल संपूर्ण अतिशय मोफत मार्गदर्शन हवं असेल तुम्हाला या नंबरवर जो आहे तो कॉन्टॅक्ट करावा लागेल. तर ही होती मित्रांनो संपूर्ण इन्फॉर्मेशन. कदाचित ही इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल आणि या जे पद मी तुम्हाला सांगितलं RRB ALP रिलेटेड, त्याच्यामध्ये तुमच्यासाठी फॉर्म भरण्याची संधी सुद्धा आता उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामुळे 14 जून येण्याच्या अगोदर लवकरात लवकर फॉर्म जो आहे तो भरून घ्या. आणखी अजूनही काही माहिती हवी असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासाठी ती माहिती नक्की घेऊन येईन. सोबतच मित्रांनो व्हिडिओ आवडला असला लाईक शेअर नक्की करा. ज्यांना याची खरी गरज आहे त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला नक्की पोहोचवा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.